त्यानंतर मॅच असेल देवरुंग विपक्ष लोणार ही मॅच असणार आहे. तर टॉस जिंकला आपण तर संजय स्पोर्ट्स सावध संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि जय बजरंग भावाले संघाला फलंदाजी आमंत्रित केले. सलामीची जोडी आपण मैदानात पाहू शकता यावेळेला. तर गोलंदाजी मार्कवर कैलास येतोय. सायकलला फलंदाज आपण किरणला पाहू शकता. नौशकला कैलासला आपण पाहू शकता. गेम प्ले कैलास गोलंदाजी मार्कवर सायकलला किरण समर्ज कक्षा एन कडून. पहिला चेंडू यावेळेला इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरना चेंडूला उडवतोय. चेंडू हळूहळू सीमारेषा पार जातोय. पहिला चौकार. चौकाराने आघात करतो यावेळेला किरण. आपण मित्र थोडंसं आपण मित्र ऑप्शनच्या बाहेर चेंडूला लोअर फुलटा चेंडू ड्राईव्ह केलं यावेळेला. इनफिल्डच्या वरून चेंडूला उडवला. पॉवर प्लेचा अतिशय चांगला वापर केला जातोय. आमचे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक स्वयंसेवक आणि स्पर्धेचे प्रमुख घटक आपण पाहिले तर भूषण थोडासा आराम फरमवत आहेत. तर जी कॅमेरामॅनची जागा आहे तिथून ते सामना एन्जॉय करतात. भूषण पाटील पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. कैलास स्ट्रायकेनला फलंदाज किरण. नौशकला कैलास राईट ऊर्ध्वकडे मारा करतो. स्ट्रायकेनला किरणला आपण पाहू शकता. चेंडू यावेळेला आपण मागे गेले बॅकफुटर गेले. यावेळेला फ्रंट फुटर येणं फार गरजेचं होतं. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगला खेळ केला आजच्या दिवसात. जर आपण बघितलं दोन आदेशा दोन संघांनी संवाद असो आपण भावाले संघ असो खूप चांगला खेळ केलाय. आता मात्र पुन्हा एकदा इथून विजय संपादन करणं फार गरजेचं या दोन्ही संघांना. पुढे कैलास गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकला किरण. पहिल्या चेंडू चौकार आल्यानंतर दुसरा चेंडू डॉट. हा चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावर खेळून काढतोय. एकदा पूर्ण केले जोपर्यंत चेंडू फीड होईल. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. यावेळेला 6 धावा. प्रथम बॅटिंग करताना जय बजरंग भावाले संघ. संजय स्पोर्ट्स आपण बॅटिंग करतो. माफ करा. संजय स्पोर्ट्स संघ बॅटिंग करतो यावेळेला. पावली संघाने आपण टॉस जिंकला होता आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. तर गोलंदाजी मार्फत कैलास आपण पाहू शकता. यावेळेला स्ट्रायकेनला फलंदाज आपण पाहू शकता. किरण चांगली बॅटिंग करतोय. हा चेंडू यावेळेला थांबले. थोडासा वेट केला पण क्षेत्ररक्षक आहे तिथे वाईट लॉंगनला. फलंदाज बाद थोडस संत गतीने चेंडू टाकला. कारण यावेळेला पुढे आले होते. कैलासने पाहिलं आणि थोडीशी गती कमी केली आणि फलंदाज बाद होते. बिग विकेट. करण बॅक टू पवेलियन. तर गडी बाद धावसंख्या 10 फलकातील 6 धावा आपण पाहू शकता. संजय स्पोर्ट्स सावध संघ बॅटिंग करतोय. टॉस गमावल्यानंतर आपण टॉस जिंकला. यावेळेला आपण भावाले संघाने आता नवीन फलंदाज येतो. 3ऱ्या क्रमांकावरती यावेळेला आपण पाहू शकता. लखन येतोय. लखन लखन कशा प्रकारे बॅटिंग करतोय. लखन आणि कैलासी जोडी मैदानात आपण पाहू शकता. कैलास गोलंदाजी मार्कवर सायकला आपण पाहू शकता. यावेळेला लखन कशा प्रकारे बॅटिंग करतोय. पॉवर प्लेचं षटक आहे. 3 षटकांची मॅच आहे. चेंडू यावेळेला हवे ते पायच्या कव्हर रिजन मध्ये चूक करतोय. एक सोपा झेल इथे ड्रॉप होतोय. थोडासा उत्साही जास्त झालं ते एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आणि झेल ड्रॉप होतोय. जीवदान मिळतो यावेळेला आपण लखनला. 1 धाव मिळते आपण तर यावेळेला
संघ आहे तो म्हणजे संजय स्पोर्ट्स सावध संघाला धावसंख्या 10 फलगती एक गडी बाद 7 अशी धावसंख्या आपण पाहू शकता. यावेळेला चांगली गोलंदाजी करतोय. अजून एक विकेट मिळाला असता आपण म्हणतो कैलास थोडासा नाराज होतोय. तर क्रिकेटमध्ये आपण जर बघितलं ना तर नेहमी सोपे झेल सुटताना पाहिल्यात आणि अवघडातील अवघड झेल भूपेन यावेळेला पकडले जातात. पुणे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. कैलास साकीन कैलास गोलंदाजी मार्कवर कैलास क्षेत्रक्षाने बदल केला जातो. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रक्षकाला आता मात्र ऑन साईडला आणलं जात आहे. शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये त्याला तैनात केलं जात आहे. कैलास राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. पहिल्या षटकातील पुढचा चेंडू. हा चेंडू आडव्या बॅटने ऑन साईडला पुल केलाय. गॅप पण चेंडू जातोय मिड विकेट सी मारच्या पार. दमदार चौकार. चला रमेश माते जरा खून करा. आपण खेळाडूंना एकत्र येऊ देऊ नका. भवाले संघ जरा लवकर अनंत जरा लक्ष द्या. आपण सिनियर खेळाडू आहे. आपली भूमिका फार महत्वाची. धावसंख्या 11 गडी बाद 11 तर 3 षटकांची मॅच आहे. गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला आपण पाहू शकता राहुल येतोय. कॅप्टन येतोय यावेळेला. राहुल कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आता आणि मगाच्या सामन्याचा मार्ग मॅच देखील ठरला होता. खेळाडू राहुल गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकेनला फलंदाज आपण पाहू शकतो. यावेळेला पाहिजे तर कशा प्रकारे बॅटिंग करतोय. तिसऱ्या क्रमांकावर आलाय लखनचा एक झेल देखील ड्रॉप झालाय. राहुल तू लखन आमच्या समालोचक कक्षा एंड कडून चेंडू यावेळेला आपण तर थोडासा ऑप्शनच्या बाहेर चेंडू पिचिंग केला. ओरपी चेंडू होता. चेंडूचा आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. चांगली सुरुवात केली. इथून आपण आदेश कोणकर आम्हाला खूप चांगली माहिती देत आहेत. ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत माईकच्या द्वारे पोहोचवतो. अतिशय चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सोनेरी अक्षराने आपण तर ही वही भरली जाते. पुढे राहुल गोलंदाजी मार्कवर टाकला. लखन फुल टॉस आहे. ऑन साईडला बॅटने पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण मिड विकेटला बघायला मिळते. कैलासच्या माध्यमातून सुरेख क्षेत्ररक्षण ऑन द स्टंप पैकी. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. यावेळेला 12 धावा. प्रथम बॅटिंग करताना संजू स्पोर्ट्स सावध संघ भूपेन कराळे खूप चांगली माहिती आहे. बरेचशा खेळाडूंची माहिती आहे त्यांना. त्याप्रमाणे जीटीसीचे आपण प्रथमेश तेजस असतील त्यांना कल्याण डोंबिवलीतील सर्व खेळाडूंची नावं पाठ झालेत. राहुल चेंडू लोवर फुलटा चेंडू होता. यावेळेला पंच वाईटची खूण करताय. दिशा पसरत थोडासा म्हणतो भटकताना पाहू शकता आपण. राहुलला धावसंख्या 1 ने पुढू शकते. धावसंख्या 10 फलकर ते आपण पाहू शकता. संजू स्पोर्ट्स सावध संघ प्रथम बॅटिंग करताना 13 धावा 10 फलकर ती लागल्या आहेत. यावेळेला पुढे तर राहुल आता दिशा मात्र प्राप्त करावी लागणार आहे. चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचं तर यावेळेला एकदम डायरेक्ट हिटची संधी होती. डायरेक्ट हिट जर झाला असता फलंदाज इथे 5 झाला असता. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 10 फलक ते आपण पाहू शकता. यावेळेला नक्कीच बॅटच्या संपर्कात चेंडू आला तर रमेश मात्र लगेच खूण करतायत. बॅटकट असली तर आपण ते फलंदाजाच्या खात्यामध्ये रन जोडले जातात. आदेश अन्यथा लेग आपण एक्स्ट्रा स्वरूपात ते धाव गणले जातात. काउंट केले जातात. ती धावा धावसंख्या 10 फलक 14 धावा. चांगली गोलंदाजी करतो राहुल. यावेळेला मोठे फटके मारू देत नाहीये. साकेनला फलंदाज आपण पाहू शकतो. यावेळेला लखनला आपण पाहू शकता. अच्छा लखन कशा प्रकारे बॅटिंग करतोय. सलामीचा फलंदाज आपण कैलास आता 9 स्ट्राईकला. राहुल तू लखन राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू. हा चेंडू खूप चांगला कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. चेंडू लॉंगॉन जातोय. खूप चांगलं क्षेत्र थोडंसं पंबलिंग झालं. लॉंगापारून क्षेत्रक्षकाला त्याला देखील बीट करून चेंडू सीमा पार जातोय. उपयुक्त चौकार. चुकी झाली क्षेत्रक्षकडून आणि त्यामुळे विपक्ष संघाला आपण फायदा मिळाला. नवनाथकडून चूक झाली. थोडासा स्किट झाला
गवत आहे मैदानावर, थोडासा ग्रास आहे, त्याच्यामुळे स्पाइक कदाचित आपण बुटाचं आपण इथं बूट ग्रिप करत नसतील. राहुल पुणे गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू खोदून काढला या वेळेला बॅटमॅन, चेंडू जातो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे तिथं, एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता या वेळेला 19 धावा. सेकंडला फलंदाज आपण पाहू शकता, कैलासला आपण पाहू शकता. एक चेंडू बाकी अजूनही. देवरुंग संघाचे संघनायक आणि लोणार संघाचे संघनायक लगेच आपण टॉस साठी यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही नाणेफेकी करू. फुल टॉस लॉफ केलाय चेंडूला या बेला. चेंडू जातोय वडिश लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक आहे, 2 धावा इथे कंप्लीट होतात का पाहायचंय. आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता या बेला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना संजय स्पोर्ट्स सावध संघ. धावसंख्या 21 गडी बाद झाले. तब्बल जर आपण विचार केला तर एकच गडी बाद झाला. 21 धावा धावफल कधी लागल्यात. तर काही सन्मान आहे ते आम्ही घेणार आहोत. व्यासपीठावर नुकतेच आपण ज्यांचं आगमन झालेलं आहे ते म्हणजे आपण जनार्दन भंडारी साहेब यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जातोय. प्रदीप भंडारी साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्याचा सत्कार करायचा आहे. जनार्दन भंडारी यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जातोय. तर अंतिम षटक घेऊन येतो यावेळेला आपण पाहू शकता, ज्याच्याकडून थोडस मग असे मिसफील्ड देखील झाले होते. नवनाथला तर चांगली गोलंदाजी करावी लागली. स्ट्रायकेनला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला. लखनला आपण पाहू शकता. रवींद्र कोळी यांचा देखील इथं व्यासपीठावर सन्मान केला जातोय. नवनाथ गोलंदाजी मार्कवर. सेकंडला लखनला आपण पाहू शकता. चेंडू लॉफ केलाय, उंच गेलाय चेंडू. 2 क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना बीट करून चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. 2 वेळा अशा प्रकारचं दृश्य बघायला मिळाला आदेश. दोन्ही वेळेला क्षेत्ररक्षक आले पण त्याला चकून मात्र चेंडू सीमा पार देतोय. 2 उपयुक्त बॉन्डर आल्यात यावेळेला संजू स्पोर्ट्स सावध संघासाठी. 8 धावा इथं मात्र आपण बघितलं तर क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे त्यांना मिळाल्यात. पुढे तर नवनाथ गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेनला आपण लखनला पाहू शकता. लखन देखील आता आक्रमण करतोय. लखनला माहिती इथून धावा कराव्या लागणार आहेत. जय बजरंग भावाले संघ देखील एक खूप चांगला संघ आहे. अनंत आपण बघितले तर चांगला बॅट्समन आहे त्यांच्याकडे. अनंत केणी सारखा एक अतिशय चांगला फलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू. चेंडू यावेळेला फटका फासलाय आणि अनंताने सांगितलंय माझा झेल आहे, मी घेणार आहे. आणि त्यामुळे आपण तो खूप चांगला झेल पकडतो आणि फलंदाज यावेळेला बाद होतो. लखन बॅक टू पवेलियन. तर नवीन फलंदाज जरा लवकर या. चला नवीन फलंदाज मैदानात लवकर जायचंय. लखन बाद झालाय, करण बाद झालाय. नवीन फलंदाज येतोय, अक्षय येतोय. अक्षय येतोय. आता इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे आपण कैलासला, खास करून कैलास आणि अक्षयला. चला जरा फास्ट जा. कैलास अक्षय जरा लवकर जा. आपण वेळ फार कमी आहे. खरं एकदाच आपण बघितलं तर आदेश एकदा 4 वाजून गेले की वेळ कधी निघून जातो कळत नाहीये. संध्याकाळी लवकर अंधार पसरतो. 25 धावा धावफल कधी लागली. तर नवनाथ गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहू शकतो. या वेळेला कैलासला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. जे आमच्या व्यासपीठासमोर खेळाडू बसले आहेत त्यांना मी विनंती करतो थोडंसं शांतता पाळा आपण. चेंडू ऑन साइडला प्लिक केलाय. बॉटमॅनचा सुरेख वापर. चेंडू जातो मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. कैलासच्या बॅटमधून षटकार आलाय. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता.
संजय स्पोर्ट्स सावध संघ प्रथम बॅटिंग करत 31 धावा. चेंडू बाकी आहेत अजूनही आम्हाला आपण बघितलं तर आमचे गुणलेखक माहिती देतात यावेळेला आदेश 3 चेंडूचा खेळ बाकी आणि 3 चेंडूमध्ये पाहायचं आता कैलास सरकारचं एक दाखवलं त्यांनी तिसऱ्या चेंडूत अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवनाथ कमबॅक करतोय का पाहायचं कशा प्रकारे कमबॅक करतोय ते कशा प्रकारे चेंडू फेकतोय पुढचे 3. पुढे गोलंदाजी मार्कवर नवनाथ स्ट्रायकेनला कैलासला आपण पाहू शकता चांगली बॅटिंग करतोय यावेळेला कैलास. चेंडू पुन्हा एकदा उचलला यावेळेला चेंडूला क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र मिड विकेटला चूक करत नाहीये तर बॅटच्या कदाचित खाली चेंडू लागला असावा त्यामुळे ताकद जराशी कमी पडली. फलंदाज बाजू कैलास बॅक टू पवेलियन. तर नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण पाहू शकता खंडू येतोय. काही नाही 12वा खेळाडू सांगेल तीच आम्ही नावं घेणार आहेत. खंडू येतोय खूप चांगलं नाव आहे. तर नवनाथ गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला अक्षय 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 2 चेंडूमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. राईट आर्म ऊर्ध्व मारा करतोय नवनाथ तो अक्षय फुलटा ज्यावेळेला घुटना टेक तमाशा देख पाहायचंय आणि चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषा पार षटकार. कधी 37 धावा अंतिम चेंडू बाकी आता. अक्षयला स्ट्राईक मिळाले आणि आपण फुलटा चेंडू तुटून पडला. पहिल्या सत्रातील आपण शेवटचा चेंडू आहे इनिंग मधला. संजय स्पोर्ट्स साबत संघ चांगली बॅटिंग करतोय 37 धावा धाफल कधी लागले आहेत. हा चेंडू खूप चांगला होता यावेळेला कार्पेटच्या मध्ये चेंडू जातो मिड विकेटला तसे घेतो डीप पण जो चेंडूला उचलतो फेकी करतोय 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. धाव संख्या धावफल करते आपण पाहू शकता 39 धावांचं लक्ष असणार यावेळेला जय बजरंग भावाले संघाला. 40 धावा इथून पाहिजे करतोय का भावाले संघ काही आपण होतोय. संजय स्पोर्ट्स सावध संघ त्याला रोखतोय तर विनंती करतोय देवरुंग संघाच्या संघांना एक लोणार संघाच्या संघाला एक टॉस साठी यायचंय. 3 गडी बाद 39 धावा झालेत. चला लोणार संघाचे संघनायक आणि देवरुंग संघाचे संघनायक टॉस साठी या. तर विनंती करतोय सन्माननीय रवींद्रजी कोळी साहेब कबीरजी वाकडे आणि जनार्दनजी भंडारी या 3 मान्यवरांना की आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं. आपण संजय स्पोर्ट्स नक्कीच सामना असेल शिवशक्ती स्पोर्ट्स लोणाड विपक्ष जय हिंद देवरुंग अशी लढत आपण पाहणार आहोत. यायचे सन्माननीय कबीरजी वाकडे जनार्दनजी भंडारी रवींद्रजी कोळी या 3 मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. हे कॉईन सुपूर्द करतोय आम्ही पाहुण्यांच्या हस्ते. एका बाजूला डीबी चषक आणि एका बाजूला नक्षत्र एंटरप्राइजेस दरपडा. तर टॉस जिंकला देवरुंग संघाने. तर सर्व मान्यवरांना विनंती करतोय आपण स्थानापन्न व्हायचं. जास्त वेळ नाही आपल्याकडे. निर्णय आपला कळवायचा आहे. फिल्डिंग टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला आपण शुभेच्छा द्याव्यात. सावध देवरुंग संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारले जाव्यात. आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेला सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. संजय स्पोर्ट्स सावध विपक्ष जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे.
येस, तर जाऊयात मॅचच्या दिशेला. लेट डी बी ट्रॉफी 2021 दिवस क्रमांक 3 सामना आपल्या समोर रंगतोय. दुपारच्या सत्रानंतर आता मात्र हळूहळू दिवस सरण्याच्या दिशेने आपण वाटचाल करतोय. ही मॅच रंगत असताना संजय स्पोर्ट्स सावध विपक्ष जय बजरंग भावाळी या दोन टीम दरम्यान टार्गेट सेट केले 3 ओव्हरमध्ये सावध टीमनं 40 धावसंख्येचं. किरण पाटील सज्ज होतोय. लेफ्ट आर्म बॉलर, वेग आहे ही ओळख या खेळाडूची. पहिलाच बॉल फुल लेनचा होता, समोरच्या दिशेला पाठवलंय त्या बॉलला. प्रयत्न लाचून केले गेले परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल जातोय. लॉंग ऑफ अँड लॉंग ऑफच्या अगदी मधोमध सीमारेषेच्या पलीकडे चौकार. पहिल्या बॉलवर चौकारानं सुरुवात केली फलंदाज नागेश, ज्यानं सरस्वती स्पोर्ट्स खालिंग संघाविरुद्ध एक उपयुक्त खेळी केली होती आणि नागेश त्या सामन्याचा नक्कीच उत्कृष्ट फलंदाज देखील राहिला होता, ज्यानं सामना जिंकून देखील दिला होता खालिंग संघाविरुद्ध. किरण पाटीलच्या विरुद्ध पहिल्या बॉलवर आला चौकार. 40 धावसंख्येचं टार्गेट जय बजरंग भावाई संघासमोर. किरण पाटीलचं षटक फार महत्त्वाचं असेल. जर या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा जमवल्या भावाई टीमनं तर जे टार्गेट आहे ते थोडंसं सोपं होऊन जाईल. फुल टॉस ऑन साइडला पाठवून दिले स्क्वेअर लेगला. चौकारानंतर इथे मात्र दुसराच बॉलला सीमारेषे पलीकडे धाडलाय नागेशच्या बॅटमधला हा षटकार. लातून फटकेबाजी 40 धावसंख्येचं टार्गेट. संपूर्ण दिवसामध्ये जय बजरंग भावाळी संघानं इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. अप्रतिम खेळ त्यांचा राहिलाय. सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या मॅचमध्ये एक रोमहर्षक विजय त्यांनी प्राप्त केला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये सरस्वती स्पोर्ट्स खालिंग संघाला त्यांनी परास्त केला आणि आजच्या दिवसातली तिसरी मॅच ते खेळत आहेत सावध संघाविरुद्ध. पहिल्या 2 बॉलवर 10 धावा आल्यात. किरण पाटील सज्ज होतात पुन्हा एकदा. इथे वेग होता या बॉलवर. कोण चेंज केला गोलंदाजीचा यावेळी ओव्हर द विकेट चेंडू करत असताना चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ऑन साइडला डीपमध्ये लॉंगला सज्ज होते खेळाडू. त्याच्या हातामध्ये गेला बॉल. एक सिंगल. पहिल्या 2 बॉलवर आक्रमकता आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर तिसऱ्या बॉलवर संयम दाखवत असताना एक सिंगल त्यांनी घेतली आणि सेन्सिबल क्रिकेट मी म्हणेल, कारण 2 बॉलवर 2 मोठे फटके आले त्यामुळे तिसऱ्या बॉलवर एक सिंगल घेतली. स्ट्राईक रोटेट केली नागेशनं. चांगलं क्रिकेट. स्कोरबोर्ड धावसंख्या 11. वेगळी शैली डावखोऱ्या त्याची गोलंदाज नेहमीच चांगली बॉलिंग करत असतात. किरण पाटीलचं भरपूर मोठं नाव आहे ह्या भिवंडी विभागामध्ये. वेगावर स्वार होऊन तो गोलंदाजी करतो. स्विंग देखील आहे परंतु आतापर्यंत जर विचार केला तर 4 चेंडू त्याने हाताळलेत. एकही बॉलवर स्विंग पाहायला मिळाला नाहीये. नागेशसाठी जे 3 चेंडू होते ते देखील वेगवान पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न केला. एक फुलटॉस होता त्यावर एक उत्तुंग षटकार आपण पाहिलात. 4 बॉल त्याने आतापर्यंत हाताळले. त्याने आपल्या ओव्हरमध्ये धावा त्याने प्रदान केल्यात 12. इथे पहा गतीमध्ये परिवर्तन, त्यासोबतच स्विंग. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला चेंडू वळवला. गतीमध्ये परिवर्तन करणारा हा चेंडू किरण पाटीलसाठी योग्य राहिला, कारण हा चेंडू आलाय डॉट. इथे बॅकवुडला गेले, कट केला अपर कटच्या माध्यमातून. वॉट अ स्ट्रोक. डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. नागेशच्या बॅटमधनं हा कलात्मकतेचा आविष्कार पेश करत असताना फटका चौकार. एक ओव्हरचा खेळ संपन्न झाला. स्कोरबोर्डवर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 16.
40 धावसंख्येचं टार्गेट भावाळे संघाला चेस करायचं आणि आतापर्यंत 16 त्यांनी बनवलेत. उर्वरित 12 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत या मॅचमध्ये. 24 धावा, 12 बॉल 24 हे समीकरण. किरण पाटील वर चढवलेलं आक्रमण कुठेतरी मात्र या मॅचमध्ये भावाळे संघाचं पारदर्शक जड होत असताना, कारण किरण पाटीलचं एक महत्त्वपूर्ण षटक होतं सावध संघाच्या दृष्टिकोनातून. ज्या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा जाणं फार महत्त्वाचं होतं, परंतु किरण पाटीलच्या विरुद्ध मात्र आक्रमण केलं आणि त्यामध्ये यशस्वी देखील राहिलेत फलंदाज नागेश. अनंता केने येतात स्ट्राईक एंडला भरपूर उशिरानं. आता मात्र बॉलिंग मार्क सज्ज होता सेकंड ओव्हरमध्ये. कैलास पहिलाच बॉल, राऊंड ऑफ ॲक्शन. टप्प पडल्यानं थोडंसं खाली राहिला, बाउन्स थोडंसं कमी भेटला बॉलला. विकेट किपरच्या हातामध्ये गेला हा बॉल. डॉट चेंडू येतोय. वन्स अगेन नाईस बॉल. सुपर कमबॅक फ्रॉम कैलास. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्ये जो आलेख होता अतिशय वेगानं आणि गतीने पुढे सरकत होता, त्या धावसंख्येला कुठेतरी अंकुश लावण्याचा प्रयत्न या ओव्हरमध्ये कैलासच्या माध्यमातून केलाय. पहिल्या 2 बॉलमध्ये तो यशस्वी देखील झालाय. अजून एक चांगला बॉल होता, परंतु ओव्हर स्टेपिंग केलं गेलं. नो बॉल घोषित केला अंपायरच्या माध्यमातून. ओव्हर स्टेपिंग कैलासच्या माध्यमातून केलं गेलं. स्कोर बोर्डवर धावसंख्या सिंगलने पुढे सरकते 17 धावा. अनंता केली थोडासा संघर्ष करतोय धावांसाठी. यावेळी चांगला बॉल होता. फ्री हिटचा हा बॉल खोदून काढण्यास भाग पाडलं. धावचीच्या स्वरूपामध्ये ते एक धाव जर विचार केला तर वेगाने धावचीची संधी होती, परंतु बॉल कॅरी करू शकले नाहीत गोलंदाज. एक धाव इथे मिळते आणि धावसंख्या पुढे सरकेल 18. कैलासचं एक अप्रतिम षटक, ज्यामध्ये जर विचार केला तर धावगतीला अंकुश लावण्यामध्ये तो यशस्वी झाला आतापर्यंत. लोवर फुल टॉस होता. नागेशला ऑनसाईडला खेचून मारायचा होता, परंतु पहा विकेटच्या अगदी मधोमध तो धावला आणि त्यानंतर हिटिंग करत असताना हे समजे 2 पंच डिस्कस करतील आणि त्यानंतर निर्णय पोहोचवतील. तुम्ही दबाव आणू नका. संजय स्पोर्ट्स सावध संघाला विनंती करेल की दबाव आणू नका. ऑफिशियल पंच आहेत, खूप सारा गाडा अभ्यास त्यांच्याकडे, ते डिस्कस नक्कीच करतील आणि त्यानंतर निर्णय आमच्यापर्यंत नक्कीच ते पोहोचवतील. काही नियम आहेत क्रिकेटचे आणि ते नक्कीच आमचे पंच आमच्यापर्यंत पोहोचवतील. रमेश म्हात्रे सर, ज्यांच्याकडे खूप सारा अनुभव, क्रिकेट देखील खूप सारा खेळलेत आणि येस इट इज आउट. आणि यामागचं कारण आहे की फलंदाज त्या ठिकाणी विकेटच्या अगदी मधोमध त्यांनी ट्रॅव्हल केलं. ज्यावेळी गोलंदाजाला त्यांनी विकेट दाखवली नाही आणि त्यामुळेच मात्र इथे फलंदाजाला बाद घोषित केले. हे थोडंसं सहकार्य करा. अनंता केने, आपण लेजंड खेळाडू आहात. येस, तर पंचांच्या निर्णयाचा सन्मान आपण करा ही विनंती करतोय दोन्ही टीमला. रनआउटच्या स्वरूपात, रनआउट नाही माफ करा, तर ही विकेट अशी होती की विकेटच्या अगदी मधोमध आणि धावल्या कारणानं हा नियम आहे, त्यामुळे मात्र ते बाद घोषित केलं आहे. स्कोरबोर्डवर धावसंख्या स्थिरावली आणि महत्त्वपूर्ण खेळाडू नागेश, जो अतिशय चांगला फलंदाज होता आणि त्याने बॅटिंग देखील चांगली केली होती किरण पाटीलच्या विरुद्ध,
आणि नागेशला मात्र निराश पावलाने माघारी परतावं लागतंय. स्कोर बोर्डवर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 18. नवनाथ आला नवीन फलंदाज. हा फटका अनंत केनेच्या बॅटमधनं उडवला हवेमध्ये. डिस्टन्स देखील कव्हर करतोय. लॉंग ऑनचा खेळाडूने प्रयत्न अतिशय चांगला केले कॅच पकडण्यासाठी. पाहू शकाल रिप्लाय मध्ये आपण ओव्हर पिच बॉल होता. स्टँड अँड डिलिव्हर ताकद जोगली होती. बॅकफुट फोर्स आपल्याला पाहायला मिळाला आणि 6 धावा इथे देऊन गेला हा फटका अनंत केनेला. षटकार आल्याने टीमचे टोटल पुढे सरकेल स्कोर बोर्डवर 24 या आकड्यावर. विजयासाठी 16 धावांची आवश्यकता आणि बॉल शिल्लक आहेत ते 7. क्रुशियल मुवमेंटला अगदी योग्य वेळी हा योग्य षटकार आपण पाहताय अनंत केनेच्या बॅटमधनं. हा फुल टॉस ऑन साईडला गॅपमध्ये. डीपमध्ये किरण पाटील सज्ज आहेत. एकच धाव इथे मिळेल. ओव्हरची समाप्ती होती. 6 बॉल विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. मागच्या मॅचमध्ये 6 बॉल 16 बनवल्या होत्या देवरुंग संघानं जांताराचा खारबाव संघाविरुद्ध आणि ते 6 बॉलमध्ये 15 बनवायचे आहेत. भावाळे ए संघाला त्यांचा महत्त्वपूर्ण खेळाडू अनंत केने मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. नागेश जरी बाद झाला तरी अनंतामध्ये ती क्षमता आहे. 6 बॉल 15 ही मॅच आता मात्र चुरशीच्या दिशेनं आणि रंगतदार अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फास्ट खेळायचे प्लीज दोन्ही टीमला विनंती करतोय. स्कोर बोर्डवर धावसंख्या झाली आहे 25 आणि 15 धावांची आवश्यकता आहे 6 बॉलमध्ये. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. सहा बॉल 15 आणि षटक सोपवलंय निखिलच्या हातामध्ये. 6 बॉल 15 डिफेंड करायचे आहेत निखिलला. तर दुसऱ्या बाजूला अनंत केणे. जबाबदारी या खेळाडूवर भावाळे ए संघाची. सलामी लावलाय आतापर्यंत चांगली इनिंग त्याने साकारली. एक षटकार एक चौकार. एक षटकार त्याच्या बॅटमधनं त्याने चेंडू फेस केले. 6-9 धावांवर तो येतोय. 6 बॉलमध्ये 15 बनवायचे आहेत. पहिलाच बॉल उचलला आणि ऑन साइडला डीप मध्ये यश करतात क्षेत्ररक्षक. मिस टायमिंग स्ट्रोक आणि पहिल्या बॉलवर मिळते महत्वपूर्ण सफलता. अनंत केने बॅक टू द डगआउट. महत्वपूर्ण फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलंय. अनंत केनेला माघारी परतवलं. आता मैदानाच्या आतमध्ये जातोय फलंदाज कैलास आलाय. 5 बॉलमध्ये 15 कंपल्सरी चेसिंग. मॅच अजूनही संपलेली नाहीये. भावाई संघ हा देखील संघर्षासाठी जाणला जातो. नवनाथ आणि कैलास हे जोडिया आणि दोन्ही नवीन फलंदाज जातात. मात्र नुकतेच मैदानाच्या आतमध्ये ते आले त्यामुळे आता त्यांच्याकडे वेळ नाही आहे सेट होण्यासाठी. इथून पुढे तुम्हाला आक्रमकतेची गरज आहे. प्रत्येक बॉलवर मोठ्या फटक्याची गरज आहे कारण तुम्हाला बॉल कमी आहेत आणि धावा जास्त आहेत. 5 बॉल तुमच्याकडे आहेत आणि तुम्हाला 5 बॉलमध्ये 15 धावा बनवायच्या आहेत. चांगला बॉल आहे. अवे फ्रॉम द बॉडी दूरवर खेळण्याचा प्रयत्न. ऑफस्टम्पच्या बाहेरचा हा बॉल खेचून ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामध्ये आले अपयश. फुटवर्क नव्हतं. जागेवरून हा फटका खेळायचा प्रयत्न होता फलंदाज नवनाथ याचा. ते पाहिलं. फलंदाजाची पोझिशन रीड केली
आणि त्यानंतर त्याचा स्टान्स रेडी केला आणि हा चेंडू हाताळला. निखिलचं कौतुक करायला हवं. चांगली बॉलिंग. पहिल्या बॉलमध्ये एक विकेट प्राप्त केल्यानंतर केनीची आणि त्यानंतर एक निर्धाव चेंडू टाकतोय. संघनायकानं जो विश्वास दाखवलाय, आत्मविश्वास पूर्ण वर तो हाताळतोय आणि संघाला विजयाच्या दिशेने घेऊन चाललाय. अजून एक चांगला बॉल. गुड बॉलिंग. आउटसाइड ऑफ हा चेंडू देखील पिच केला पाहू शकाल आपण रिप्लायमध्ये. परफेक्ट वाईड यॉर्कर. फुल लेनचा बॉल होता. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न नवनाथ याचा यावेळी देखील अयशस्वी. 3 बॉलमध्ये 15. आता समीकरण थोडंसं अवघड होत चाललंय भावाळे ए संघासाठी. हा फटका ऑनसाईडला खेळत होता. बॅटची टो एज लागते. हवेमध्ये उंच गेला आणि काय कॅच इथे पकडली आहे. मिड ऑफला उभे होते आणि तिथून धावत मिड ऑनला गेले आणि त्यानंतर हा झेल पकडला. फलंदाज बाद होतो या ठिकाणी. नवनाथ बॅक टू द डगआउट आणि विजयाच्या आशा आता मात्र थोड्याशा धुसर होत चालल्यात भावाळे संघासाठी. अप्रतिम खेळ केला जयबजरंग स्पोर्ट्स भावाळे संघाने संपूर्ण दिवसामध्ये, परंतु या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये ते चांगली कामगिरी करू शकणार. सुरुवात चांगली झाली होती. नागेश ते एक अनलकीली आउट मी म्हणेन. नागेश जर मैदानाच्या आतमध्ये असतात तर त्याने सामना नक्कीच विजयाच्या आशा त्याने नक्कीच पल्लवित केला असता, परंतु एक अनलकी क्रिकेट झाला नागेशच्या बाबतीत आणि तो त्या ठिकाणी बाद घोषित केला गेला आणि त्यानंतर संघ बॅकफुटला गेला पूर्णपणे. फुल लेनचा हा बॉल समोरच्या दिशेला उडवला. आता मात्र औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. सामना संजय स्पोर्ट्स सावध संघाच्या बाजूने पूर्णपणे झुकला आणि तिसरा विजय प्राप्त करण्याच्या दिशेने इथं आपल्याला पाहायला मिळेल संघ सावध. बोल्ड केला त्रिफलाचित. अजून एक विकेट. माघारी परतेल आणि सामना फिनिश होतोय. सामना जिंकलाय संजय स्पोर्ट्स सावध संघानं आणि हार्ड लक टीम जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे मॅन ऑफ द मॅच, ज्यानं 15 धावा डिफेंड केला शेवटच्या ओव्हरमध्ये आणि 3 विकेट प्राप्त केले. निखिल ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चांगली बॉलिंग शेवटच्या डेथ ओव्हरमध्ये ज्यानं केली आणि तो ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तुम्ही थांबू नका. पाहत राहा एकत्र डीबी ट्रॉफी 2021 दैदिप्यमान 16 या आपण लोणारी मॅच आपल्या